नमस्कार, मी धनश्री. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याच्या पुऱ्या. आपलं पॅन गरम झाले, आपण त्यात 2 चमचे तेल घातलेले. त्यात आपण 1 चमचा जिरे घालणार आहे. आपले जिरे पण आता छान तडतडलेत. आपण त्यात 5 हिरव्या मिरच्या घालणार आहे. आता आपण त्यात 1 बाउल भरून ओल्या मटारचे दाणे घालणार आहे आणि थोडंसं हलवून घेणार आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ आणणार आहोत. आता आपल्या वाटाण्याला छानपैकी वाफ आलेली आहे. आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, फार बारीक नाही करायचं. आता आपण ह्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आपलं हे मिक्सरमधून काढून तयार झालेलं आहे. आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ घालणार आहे. आपण 1 चमचा ओवा हातावर चोळून घालणार आहोत. ओवा चोळून घातला की त्याला वास छान लागतो. 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहे. थोडा हिंग घालणार आहे आपण. अर्धा चमचा हळद घातली. 1 चमचा तिखट घालणार आहे. अर्धा चमचा धनेपूड घातली. अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे. आपण ह्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी पण अशी बारीक करून घालणार आहोत. आपण आता 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेणार आहे आणि पुरीच्या बॅटर मध्ये घालणार आहे. म्हणजे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत अशा होतात. आपण 2 चमचे तेलाचं मोहन घालणार आहे. आपलं तेल गरम झालेले, आपण त्याच्यावर कडकडीत तेल घालणार आहे. आपण आता हे थोडंसं हलवून घेणार आहे आणि लागेल तसं पाणी घालून रोजच्या पोळीपेक्षा घट्ट असं मळून घेणार आहे. हे तेल सगळीकडे मिसळेल असं लावून घ्यायचं आपल्याला. आता तेल गरम आहे म्हणून आपण चमच्याने थोडंसं एकसारखं करून घेतोय. नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे आपण. आता आपल्या ह्या पिठाला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. हे असं मूठ वळले की ते घट्ट असं बसतं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून ते पीठ घट्ट असं मळून घेणार आहे. रोजच्या पोळीपेक्षा घट्ट मळून घ्यायचं आपल्याला हे. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावणार आहे आणि झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. मग ते छानपैकी मुरेल असं ते. आपलं पीठ आता छानपैकी भिजलेलं आहे. आपण ते एकसारखं करून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आपण आता ही 1 गोटी घेणार आहे. आपण पुरणपोळी बनवताना कशी वाटी करतो तशी करायची आणि त्यात बसेल एवढं सारण घालायचं. आता आपण ह्याच्यात मटारचं सारण भरणार आहोत.
आपण ह्या पुऱ्या तेलावरती लाटणार आहेत. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आपण त्यात एक एक पुरी सोडून तळून घेणार आहोत. आपली पुरी छानपैकी फुगून आलेली आहे. आपण अशा सगळ्या बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या ह्या पुऱ्या. तुम्ही कशा बनवता हेही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.